मुंबई के दक्षिण विभाग में सड़कों पर गड्ढों को लेकर मनसे कार्यकर्ताओं ने प्रशासन के खिलाफ मोर्चा खोल दिया है। मनसे का आरोप है कि पूरे इलाके में गड्ढों का साम्राज्य है, लेकिन प्रशासन इस ओर ध्यान नहीं दे रहा। कार्यकर्ताओं ने प्रशासन को 15 दिनों का अल्टीमेटम देते हुए कहा कि यदि इस अवधि में सड़क के गड्ढे नहीं भरे गए तो मनसे कार्यालय पर प्रदर्शन और आंदोलन किया जाएगा। उनका कहना है कि नागरिक नियमित रूप से कर का भुगतान करते हैं, लेकिन बदले में उन्हें सुरक्षित और बेहतर सड़कें नहीं मिल रही है। मनसे ने प्रशासन से तत्काल कार्रवाई कर लोगों को राहत देने की मांग की है। सर, काय सांगणार आहात? आज तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते, या विषयाबाबतीत काय सांगा? आज हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वळली विधानसभेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये आपण जर बघतो तर खड्ड्यामध्ये किती लोकांचे जीव जात आहेत आणि हे जीव जात असून देखील एवढं सगळं माध्यमांच्या मार्फत ह्या प्रशासनाला समजत असून देखील हे खड्डे बुजवले गेले नाहीत। हे आम्ही ते आज प्रातिनिधिक स्वरूपात एक आंदोलन घेतलं, पण जी दक्षिण विभागात बघायला गेलात तर सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य आहे, परंतु इकडच्या सहाय्यक आयुक्ताला जाग येत नाही। आता जर उद्या सहाय्यक आयुक्तांनी हे खड्डे जर बुजवले नाही तर थोड्या दिवसांनी आम्ही जन आंदोलनामार्फत त्यांच्या कार्यालयावर धडक देऊ आणि हे खड्डे हे 7-15 दिवसात बुजले पाहिजेत। नाही बुजवले गेले तर आम्ही आता प्राथमिक स्वरूपात हे खड्डे बुजवलेले आहेत, पण नाही बुजवले गेले हे महाराष्ट्र खरंच प्रशासनाचं काम आहे। आपण सर्वसामान्य जनता कर देतोय, ह्या कराच्या माध्यमातून हे सगळं कामं होत आहेत, पण त्या कामामध्ये देखील एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की आपण बघितल्यात कधी 1 महिना झाला की खड्डा उकडतो, परंतु इथे प्रशासनाला कोणती फिकीर नाही। हे खड्डे पडतच राहतात आणि कंत्राटदार मालामाल होतोय। असं जर वारंवार होत राहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल। धन्यवाद।